राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं, महिलांवरच्या अत्याचाराच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। मुख्यमंत्र्यांचं गृह खातं हे नापास झालंय, पोलीस खातं गुन्हेगारी रोखण्यामध्ये अपयशी आहे। संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांवर टीका। नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस असेल, यानंतर ते पंतप्रधान राहणार नाहीत। खासदार संजय राऊत यांचं भाकीत। 17 सप्टेंबरच्या नंतर नरेंद्र मोदींचं काय होणार हे सांगताही येत नाही, संजय राऊतांचं भाष्य। तसंच अमित शहा पंतप्रधान होणार नसल्याचाही दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम कठीण आहे, केंद्रीय मंत्र्यांना खात्याचं काम सोडून विद्यापीठांचे दौरे करावे लागणार। काहीही केलं तरी जेनझी आता भाजपच्या सोबत जाणार नाही, संजय राऊतांची टीका। विनोद तावडेंना काही काळ वनवासामध्ये जावं लागलं होतं। तावडे हे जुन्या फळीतले नेते आहेत, आता पक्षामध्ये त्यांना संधी दिली जाते। संजय राऊतांचं विनोद तावडेंविषयी सूचक वक्तव्य। मनोज जरांगे 29 ऑगस्टपासून जालन्यामधील आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणार आहेत। प्रश्न सुटला नाही तर उपोषण सुरू असताना मुंबईला जाणार, जरांगे पाटील यांची घोषणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे उपोषणाला बसण्याची वेळ आल्याचा देखील जरांगेंचा आरोप। महापौरांच्या सोशल मीडिया खर्च प्रस्तावावरून आज स्थायी समितीमध्ये गदारोळाची शक्यता। कालची रद्द झालेली स्थायी समितीची बैठक आज होणार आहे। सत्ताधारी पक्षामधल्या मित्र पक्षांकडूनही या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। हिंजवडीमधील वाहतुकीची कोंडी, रस्ते, मेट्रो, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्येसंदर्भात उपाययोजना करण्याविषयी मुख्यमंत्र्यांना पत्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमधल्या अंबाझरी तलावाची पाहणी केली आहे। अंबाझरी तलाव जलपर्णी मुक्त करण्यात आला। मुख्यमंत्री फडणवीसांनी बोटीमधून सफर केली आहे। पुण्यामधील तालमीच्या डागडुजीसाठी निधी उपलब्ध करून देणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आश्वासन। डबल उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेश मोहोळ यांनी सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी जाऊन भेटही घेतली। बैठक घेऊन निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे। ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। महिला सक्षमीकरणावरती आधारित आगामी बंडखोर या चित्रपटाविषयी चर्चा करण्यात आली। आगामी चित्रपटासाठी सुनेत्रा पवार यांनी महेश मांजरेकर यांना शुभेच्छा दिल्या। धुळ्यामध्ये भाजपच्या कथित शुद्धीकरण कार्यक्रमाच्या निषेधार्थ काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन। मल्लिकार्जुन खरगे हे देशामधील प्रमुख विरोधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। त्यांच्या सभेनंतर शुद्धीकरण म्हणजे संकुचित मानसिकतेचे दर्शन असल्याचा काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप केलाय। जळगाव जिल्ह्यामधल्या मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांचा अमृत महोत्सवी सोहळा पार पडेल। या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे एकाच मंचावरती येतील। निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे। 30 ऑगस्टला हा सोहळा होणार आहे। एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचा निमंत्रण पत्रिकेमध्ये फोटो आहे। जळगाव जिल्ह्यामधील इतर 4 प्रमुख नेत्यांची नावं निमंत्रण पत्रिकेत आहेत। गिरीश महाजन खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून दिमागी नक्षल या संदर्भामध्ये एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। मोहब्बतच्या दुकानामध्ये दिसणारी दिमागी नक्षल मानसिकता देशासाठी घातक आहे। वंदे मातरम आणि तिरंग्याचा अपमान करणाऱ्या काँग्रेसवरती रवींद्र चव्हाण यांचा निशाणा। साताऱ्यामध्ये माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचा रामराजे निंबाळकर यांच्या घरासमोरून बुलेटवरून फेरफटका। पोलीस बंदोबस्ताविना फिरून दाखवण्याच्या आव्हानाला रणजित नाईक यांचं कृतीतून उत्तर। धाराशिवमध्ये मातंग समाजाचा महामोर्चा। अनुसूचित जातींची अ, ब, क, ड यानुसार वर्गीकरणाची आंदोलकांची मागणी। मोर्चामध्ये महिलांचीही मोठी उपस्थिती। अंबरनाथमध्ये भर पावसाळ्यात पाणी टंचाई आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावरती भाजप नगरसेवकांचं आंदोलन। शहरामधील पाणी पुरवठा पुन्हा एकदा सुरळीत करण्याची नगरसेवकाची मागणी। महागाव घटनेच्या निषेधार्थ पुसद उपजिल्हा रुग्णालयामधल्या परिचारकांचं काम बंद आंदोलन। कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनचा इशारा। महागाव ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांवरती हल्ला झाला होता। मुंबईच्या वांद्रे पूर्व इथल्या बीकेसी परिसरामध्ये आरटीओ भरारी पथकानं तपासणी मोहीम राबवली आहे। मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 महिन्याची नोटीस। 1 महिन्याच्या नंतर मराठी न आल्यास बॅच आणि लायसन देखील रद्द होईल।
मुंबई महानगरपालिकेची जेनझी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फेलोशिपचा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे. 28 वर्षांखालील पदवीधर तरुण तरुणींना अर्ज करता येईल. जेनझींना फेलोशिपसाठी सुवर्ण संधी आहे. नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये चौकशीसाठी सीबीआय पुन्हा एकदा लातूरमध्ये चौकशी निर्णायक टप्प्यावर आहे. शिवराज मोटेगावकर आणि पीव्ही कुलकर्णी यांच्या जबाबानंतर आणखी धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न. मुंबईतल्या अंधेरीमध्ये जिमीजच्या बर्गरमध्ये काचेचा तुकडा सापडला. हॉटेल व्यवस्थापनाला कळवल्याच्या नंतर व्यवस्थापनानं तो तुकडा फेकून दिल्याचा संबंधित ग्राहकानं दावा केलाय. एफडीएकडे तक्रार दाखल. ठाण्यामधील कळवा पोलिसांची धडक कारवाई. दुचाकी चोरी करणाऱ्या 2 जणांना अटक. तसंच चोरलेल्या 2 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामधील पिंपर्डे गावामध्ये 35 शेतकऱ्यांच्या शेतामधील विद्युत तारांची चोरी. पोलीस आणि वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मुंबईच्या पंतनगरमध्ये सुनेच्या हत्येची 3 लाखांची सुपारी दिल्याच्या प्रकरणी सासूसह 5 जणांना अटक झाली आहे. माजी मोलकर्णीच्या कुटुंबाला 3 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली. तपासामध्ये हत्या उघड झाल्याच्या नंतर पंतनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जळगावमध्ये नफ्याचा आमिष दाखवत एका वकिलाची तब्बल 7,60,000 रुपयांची फसवणूक. या प्रकरणी विनोद सोनार आणि आनंद परदेशी यांच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. एकाला अटक. मुंबईतल्या कांदिवलीमध्ये चारकोप परिसरात इमिटेशन ज्वेलरी बनवणाऱ्या युनिटवरती पोलिसांची कारवाई. 13 बालमजुरांची पोलिसांनी सुटका केली. सर्व मुलं दुसऱ्या राज्यामधून असल्याची पोलिसांची माहिती आहे. पॉक्सो प्रकरणामध्ये पसार झालेल्या बीडचा राष्ट्रीय खो खो खेळाडू तुकाराम करांडे याची आत्महत्या. आरोपीच्या गुन्ह्याच्या संदर्भात 21 ऑगस्टला सुनावणी होणार होती. संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूरमध्ये नीटची तयारी करणाऱ्या 19 वर्षाच्या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सूरज शिंदे असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. सॉरी आई आणि अप्पा, नक्कीच मी पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर बनेन, अशी आत्महत्येच्या आधी त्यानं भावनिक चिठ्ठी लिहिली. नाशिकमध्ये विवाहित महिलेचा मित्राकडून खून. वादामधून महिलेच्या अंगावरती कार घालून हत्या करण्यात आली. नाशिकच्या वाडी वर्धे परिसरातली ही घटना आहे. आरोपी दीपक सैंदाणे हा अटकेत. मुंबईच्या पंतनगरमध्ये सुनेच्या हत्येची 3 लाखांची सुपारी दिल्याच्या प्रकरणी सासूसह 5 जणांना अटक. माजी मोलकर्णीच्या कुटुंबाला 3 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली. तपासाच्या नंतर हत्या उघड झाली आहे. पंतनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. हिंगोलीमध्ये भर दिवसा गाडीची काच फोडून 3 लाखांची चोरी. अरुण टोले यांच्या गाडीच्या काचा फोडून चोरी झाली आहे. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. गुजरात राज्यामधील भावनगर जिल्ह्यामध्ये विषारी आणि बनावट दारू प्यायल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झालाय. तर 30 जणांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी ही मोहीम सुरू केली आहे. पुण्यातल्या कोंढवा परिसरामध्ये अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची पहाटे धडक कारवाई. गांजा विक्री करणाऱ्या गणेश पाटोळे याला ताब्यात घेऊन 3 ते 4 किलो गांजा जप्त. गांजा खरेदीसाठी आलेल्या 43 जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या बसला देखील आग लागली. धावत्या बसमधून अचानकपणे धूर येऊ लागला. बसमधील सर्व 40 प्रवासी हे वेळीच खाली उतरले, त्यामुळे दुर्घटना टळली. बसला लागलेली आग ही अग्निशमन दलानं आटोक्यात आणलेली आहे. 6 फुटांवरच्या पीओपीच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक स्रोतांमध्ये आता विसर्जन करता येणार आहे. गणेश उत्सवापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं हा मोठा निर्णय दिलाय. अंतिम निकालापर्यंत परिस्थिती कायम राहणार असल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाकडून महासिंहस्थ नावाचं ब्रँडिंग सुरू आहे. शहरामधील विविध ठिकाणी होर्डिंग लावण्यात आले. धर्मशास्त्रामध्ये महासिंहस्थ असा उल्लेख नसल्याचा दावा करत साधू महंतांनी याला विरोध केलेला आहे. त्यामुळे सिंहस्थ या नावावरून आता आणखी वाद पेटण्याची शक्यता आहे. नाशिकच्या मनमाडमध्ये ईदच्या निमित्ताने जुलुसामध्ये डीजे आणि फटाके न लावण्याचा निर्णय. शांतता समितीच्या बैठकीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून ईद हा सण शांततेमध्ये आणि उत्साहात साजरा करण्याचं आवाहन केलं जात आहे. पोलीस अधिकारी, नगराध्यक्ष आणि मौलाना हे बैठकीसाठी उपस्थित होते. कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरणामध्ये ठसे न जुळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा. केंद्र चालक स्वतःचा ठसा देऊन प्रमाणीकरण पूर्ण करणार. तालुकास्तरीय समितीकडून शेतकऱ्यांची ओळख पडताळणी करण्याचे सहकार विभागाचे निर्देश. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्यावरती गुन्हा दाखल करून अटक करा, या मागणीसाठी उद्या बीडमध्ये विराट मोर्चा आहे. ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांची माहिती.
यवतमाळमधील डॉक्टर आणि परिचारिका मारहाणीचं प्रकरण महागावमधील खासगी आणि ग्रामीण रुग्णालये कडकडीत बंद. अत्यावश्यक सेवा दिली जाणार आहे. उमरखेडमध्ये हल्ल्याच्या निषेधार्थ आरोग्य कर्मचाऱ्यांनी हा निषेध मोर्चा काढला. झारखंड विधानसभा विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांचं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्र. जेपीएससी, जेएसएससी, सीजीएल आणि रद्द झालेल्या अन्य परीक्षांमधील अनियमिततेच्या संदर्भात निष्पक्ष सीबीआय चौकशी करण्याची मागणी. दिल्लीमधील पाकिस्तान उच्चायुक्तालय मंजूर हद्दीबाहेरील अनधिकृत स्ट्रक्चरवरती बुलडोझर. रांगेच्या व्यवस्थेसाठी बॅरिगेड्सही हटवण्यात आलेत. तर इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिगेड्स आणि पार्किंग पोल हटवल्याच्या नंतर भारताची कारवाई महत्त्वाची आहे. पाहूया पुढची बातमी. आसामच्या होजाई जिल्ह्यामधील हवईपूर परिसरामध्ये हत्तींचा एक कळप रेल्वे रूळ ओलांडत असल्याची माहिती मिळताच राजधानी एक्सप्रेस रोखण्यात आली आहे. आसामचे मंत्री जयंत मल्ल बरुआ यांनी सोशल मीडियावरती या संदर्भातली माहिती दिली आणि हा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होतोय. जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये चिनाब रेल्वे पुलावरून वंदे भारत एक्सप्रेसचा प्रथमच 100 किलोमीटर प्रति तास वेगानं प्रवास झालाय. 359 मीटर उंच चिनाब रेल्वे पूल हा जगातील सगळ्यात उंच पूल आहे. अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीताकडून घटस्फोटाची केस मागे. गोविंद आणि सुनीता यांच्यामधले मतभेद संपल्याचा मॅनेजर शशी रंजन यांचा दावा. काहीही झालं नाही, सोडून द्या, अशी त्यांच्या मुलानं देखील प्रतिक्रिया दिलेली आहे.